हॅलो, तर आज बनवायची आहे वडापाव रेसिपी. संपूर्ण व्हिडिओ पहा, एकदम टेस्टी मस्त छानसे वडापाव रेसिपी आज रेडी होणार आहे. फुल व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर आता ब्लॅक टी बनवलेली आहे, ब्लॅक कॉफी. ब्लॅक टी नाही, पण एकात साखर आहे आणि एकात बिना साखरेचं, कारण ह्यांना बिना साखरेचं मी थोडीशी साखर टाकलेली आहे. कोणी टाकत नसेल पण मी टाकते ब्लॅक कॉफीमध्ये पण. आणि आज थोडासा वेगळा काहीतरी कार्यक्रम आहे, त्यासाठी बनवायचा आहे आपल्याला. कुछ तो बनाना है यम्मी यम्मी. तो लसूण निसून घेतला. त्याच्यानंतर मी भरपूर कामं केले आणि नंतर माझं मसाला डब्बा पाहिला. सकाळी घासून ठेवला होता, तर मसाले वगैरे भरून घेतले त्याच्यामध्ये. तर जिरी, मोहरी, लसूण वगैरे एका मी ह्याच्यावर ठेवत असते. तर मोहरी टाकून घेते, मीठ वगैरे, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला मी ठेवत नाही मसाला डब्यामध्ये. काय होतं, त्याचा वास जातो जेव्हा पाहिजे ना त्यावेळेस. आणि आता इथं कसुरी मेथी जेवढी मला पाहिजे तेवढीच काढून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये सर्व भरलं आणि शेंगदाणे होते. शेंगदाणे मी एका किटलीत भरून ठेवले होते. तोपर्यंत हा डब्बा, एक डब्बे भरपूर घासून घेतले होते, तर डब्यात पुन्हा भरून ठेवले आणि मसाला डब्बा रेडी करून घेतलेला आहे. तर चला आता आपल्याला बाकीची वडापावची तयारी करायची. हो, आता आपल्याला बनवायची तो वडापाव. तर मी माझ्याकडे जेवढे बटाटे होते तेवढे सगळे उकळून घेतले आणि बाकीचा मसाला करण्यासाठी मी कढीपत्ता भरपूर सारा, लसूण, अद्रक आणि मिरच्या सगळं हे बारीक एकदम पण नाही करायचं, पण आपल्याला थोडंसं दरदरं ठेवायचं आहे. आबडधोबड वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर इथं कढई गॅसवरती गरम करून घेतलेली आणि खूप दिवस झालं, बरेचसा दिवस झालं वडापाव खायची इच्छा होती आणि रोज पाऊस होता, काही ना काही खायची इच्छाच होती. पण मी काही बनवलं नव्हतं वडापाव वगैरे. म्हटलं चला आज थोडे आपल्या घरी पाहुणे पण येणार होते, त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण खायला भेटतील आणि विकतचं खाण्यापेक्षा घरचं कधी पण टेस्टीच असतं. त्याच्यामुळे एवढी सगळी माझी तयारी चालू होती आणि सगळं आवडलं. सकाळपासून चालत होतं कामं वगैरे, कारण संडे होता आणि संडेला काही ना काही वेगळं असतंच आपलं. तर इथं तेल गरम झालं होतं. पहिलं तर जिरे टाकून घेतलं. जिरेनंतर आपल्याला मोहरी पण टाकून घ्यायची आहे वडापावसाठी. त्याच्यानंतर जो मसाला आपण बारीक केला होता मिक्सरमध्ये, सर्व साहित्य एकत्र कढईत टाकून घेतलं आहे. तर मग आपल्याला सगळं आता ह्याच्यामध्ये नाही का हळद वगैरे टाकून चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हळद थोडी जास्त टाकायची आहे, कारण नंतर बटाट्यामध्ये मिक्स होणार आहे ना, त्याच्यामुळे. एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला चांगला. आणि सगळं व्यवस्थित परतल्यानंतरच आपल्याला तो बटाट्यामध्ये टाकायचा आहे. बटाटा हे तर टाकायचा नाही, किंवा वडापावचा बटाटा वेगळा असं शिजवून घ्यायची गरज लागत नाही. तर अशी आपली भाजीच रेडी होईल. तशी तर भाजी आपल्याला बनवायचीच नाही आहे. तर हा मसाला चांगला एकदम मस्त आपल्याला परतून घेतलेला आहे. पाहू शकताय. आता तो थोड्या वेळ गॅसवरती बंद करून थोड्या वेळ थंड करायला ठेवला तरी पण चालेल. असं काही नाही की गरम करून चांगलं केलं तरी. तोपर्यंत मी बेसन वगैरे घालून ठेवलं होतं, कारण परत नंतर त्याचं जे बेटर बनवलेलं आहे बेसनचं, ते पण आपल्याला वडापावसाठी लागणार आहे, ते बनवून घेतलेलं. त्याच्यानंतर चटणी वगैरे बनवून घेतलेली. हे करता करता बाकीची सगळी तयारी बी चालूच होती. मध्ये आधी हे बघायचं आणि त्याच्यामध्ये आधी मुलांची पण लोडवड चालू होती. ह्याला हे पाहिजे, ते घरामध्ये सगळं धावपळ चालूच असते, जायचं असतं. तर बरं श्रावण लागला आहे. तर श्रावण म्हटल्यानंतर असेच नवनवीन पदार्थ आपल्याला खायला आवडतात. बाहेर पाऊस पडतो, कधी कधी चकुल्या वगैरे असं वेगळं काहीतरी आपल्याला आवडत असतं खायला, म्हणून मी हे आपलं बनवलेलं आहे. आणि आता भाजीपाला वगैरे पण येतो, त्याच्यामुळे नाही का या महिन्यामध्ये शक्यतो सगळेजण नाही का भाजीपाला जास्तच खातात. आणि आमच्या पण इथं जास्त करून तेच असतं, कारण कडधान्याला पण लवकर मोड वगैरे येत नाहीत पावसाचे. त्याच्यामुळे कडधान्य थोडं कमी हे करतो. इकडे मी बटाटे उकडलेले काढले होते, 40 पाव आणले होते. आणि बटाटे पण मी पहिले 1 किलो वर्षाचे टाकले, माझ्याकडे जेवढे होते तेवढे. त्याच्यानंतर आणखी बटाटे आणायला लावले आणि सगळे मिळून मी एकत्र आता मिक्स मॅश करून घेतला. जो कढईमध्ये आपण जो मसाला केला तो आता हा बटाट्यामध्ये टाकून घेतलेला आहे. मला जेवढा पाहिजे तेवढा. त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे.
गावाकडच्या मिरच्या होत्या त्याच्यामुळे जास्त तिखट होत्या, आणि काळ्या मिरच्या होत्या त्या, त्याच्यामुळं मी जेवढं मला लागल व्हिडिओ बोला तिखट असं म्हणजे मुलं पण खाणार आहे, त्याच्यामुळे जास्त तिखट वगैरे बनवायचं नाही ह्याच हिशोबाने मी त्याच्यात मसाला वगैरे टाकून घेतला, थोडासा साईडला ठेवला. म्हणलं पकोडे वगैरे बनवायचे झाले तर हे सगळं आता मिश्रण आपण मिक्स करूयात. खूप सारे याचे मस्त वडे बनलेले होते, एकदम छान टेस्टी. आता मी मीठ टाकून घेते आणि पुन्हा एकदा मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि पुन्हा चाकून पाहिलं आणि परत त्याच्यात थोडं मीठ कमी होतं. आणखी छोटे छोटे बड़े बना चुके हैं और हम इतने पूरे का बड़ा बनाएंगे. और हम पापा मम्मा कितने पाव लाए हैं म्हटलं चला बनवूयात आता. पूरे 40 पाव लाए. मैं आपको दिखाती हूँ. ये देखो इतने सारे पापा ने पाव लाए. इसमें भी है, ये देखो, और एकदम गर्म है और इसमें से खुशबू भी आ रही है. देखो ये छोटे छोटे पाव है और जो हमारे वड़े हैं वो भी बहुत छोटे छोटे हैं. और मेरा मुंह भी छोटा छोटा है तो उसमें घुस जाएगा. ये देखो बनने के बाद वो बड़ा दिखता है ना. हाँ, फल फूल जाता है. आणि पाव जे आणले होते ते खूप फ्रेश होते, त्याच्यामुळं नाही का म्हणजे गरमच होते आणि थोडे खुल्ले करून ठेवले होते. मी म्हणलं जास्त परत ही नको व्हायला, चिकट नको व्हायला म्हणून पुन्हा खुल्ले करून ठेवले. तर मस्त मिरच्या तळून घेतल्या आणि एकदम छान जी वडापावची सिक्रेट चटणी असते त्यासाठी हे छोटे छोटे पकोडे बनवलेत, पाहू शकता मी ह्या बेसन पिठाचे. आणि आता मी बनवणार आहे वडे. तर हळूच आपले काढून घेत आहे वड्यावर ते एकदम बेटर लावलेला आहे. आता तो आपण कढईत सोडूयात. लोखंडाची कढई घेतलेली आहे तळण्यासाठी. मी कधी पण पाहू शकता तुम्ही लोखंडाची कढई घेते. मी एक घाणा काढून घेतला आणि टेस्ट करायला दाखवलेलं सगळ्यांना. तर सगळे म्हटले खूप छान आहे, पण मला जरा मीठ कमी वाटलं. पुन्हा एकदा थोडंसं मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये, आणि कारण पावाबरं खाल्ल्यानंतर आणखी मीठ कमी लागेल, त्याच्यामुळे आता जरा परफेक्ट वाटलं मला नंतर. तर चाललं होतं इथं माझं शेजू म्हणत होती मम्मा मी व्हिडिओ काढते. इधर किसके वड़ा पाव की बारिश चल रही है. इधर बारिश, बाहर बारिश पानी की, इधर वड़ा पाव. इसका तो कुछ और ही चल रहा है. चोर पाव चोर पाव चोर चोर पाव चोर पाव चोर. कशी वाटली वडापाव रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एवढे बनवलेत. हे मस्त चटणी बनवली छान छान, आणि अजून हे बनवायचे राहिलेत आपल्याला, ते स्टॉप केलेत. कसे बनले शेजू? शेजू पापा केले. आम्ही पॅरेंट्स मीटिंगला जाण्यासाठी रेडी झालो होतो आणि शेजूचं नव्हतं पण सईचं होतं आणि जायचं होतं त्यासाठी. तर आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला. सईने सांगितलं आम्हाला 9 वाजता जायचं मम्मा, 9 ते 10 वाजेपर्यंत आमचं पॅरेंट्स मीटिंग आहे. आणि आम्हाला वाटलं खरंच असेल म्हणून मी पण काय एवढे लक्ष दिले नाही त्यांच्या ह्याच्यावरती. हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल. तो आज मेरा PCM है और आज मेरे साथ दोनों मम्मी और पापा आने वाले हैं. तो चलो अभी हम मम्मी के पास चलते हैं. मम्मा आप क्या कर रहे हो? पानी भरना, कॉफी बना रही हूँ हमारे लिए. आप कॉफी प्यायची का तुला? हाँ मुझे पीनी है. मैंने पर तयार झाली सगळं. तयार झाली? मी पण तयार. हाँ मैं तैयार हूँ. सगळे पापा तैयार है? ते झोपले तोपर्यंत हम जाके आएंगे. अभी अब कितने बजे रहे? अभी 9 बजे. अभी भी सो रहे हैं. सोने दे, आज 10 बजे तक सोने दे, हम आते हैं तब तक. हाँ ठीक है. स्कूल में बुक वाले देखना है. बुक आज बुक का वो रहेगा फिर. मैम ने बोला था का? नहीं बोला नहीं था, वही देखूंगी ना. एवढी कॉफी घे पप्पा. हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल. तो आज मेरा PCM है और मम्मी पापा दोनों आने वाले हैं और मैं आज बहुत खुश हूँ. तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि मी उठले होते लवकर, परंतु तयार आम्ही झालो जायचं टायमिंगला. तर मॅसेज आला की पॅरेंट्स मीटिंग झाली. ही सईने आम्हाला चुकीचा टायमिंग सांगितला. 8 ते 9 होतं, तिने 9 ते 10 सांगितलं आणि आमचं कॅन्सल
झालं पॅरेंट्स मीटिंग. तर चला अशा पद्धतीने आमची पॅरेंट्स मीटिंग घरीच झाली. सई काय म्हणते ते नक्की पहा.